20 रोजी मुंबई इथं पोहोचण्याची अपेक्षा आहे। श्रीलंकेच्या दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी आज नुवारा एलिया इथं भेट दिली। तिथं त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। भारतीय गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या घरांची त्यांनी पाहणी केली। तसंच तामिळ समुदायातल्या लोकांशी त्यांनी संवाद साधला। श्रीलंकेत आलेल्या चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या घरांची पुनर्बांधणी करण्यासाठी भारताच्या मदतीनं श्रीलंकेत प्रकल्प उभारण्यात आला आहे। श्रीलंका दौऱ्यावर असलेले उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुराकुमार दिसानायके यांच्यात दोन्ही देशांमधील प्रस्तावित तेल पाईपलाईनवर चर्चा झाली। परराष्ट्र व्यवहार सचिव विक्रम मिस्री यांनी याबाबत कोलंबो इथं माहिती दिली। त्रिंकोमाली इथं ऊर्जा केंद्र प्रकल्पावरही दोन्ही नेत्यात चर्चा झाली। दोन्ही नेत्यांनी भारत श्रीलंका संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली। तसंच श्रीलंकेतील भारतीय वंशाच्या लोकांसाठी OCI सुविधा 6 पिढ्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला। या संदर्भात श्रीलंकेकडून जारी करण्यात आलेली प्रमाणपत्रही स्वीकारली जातील असं त्यांनी सांगितलं। राष्ट्राध्यक्ष अनुराकुमार दिसनायके यांच्यासोबत झालेल्या भेटीत उपराष्ट्रपतींनी विविध विषयांवर चर्चा केली। शेजारी प्रथम या धोरणाप्रती भारताची कटिबद्धता आणि उभय देशांच्या हितासाठी परस्पर सहकार्य बळकट करण्याचा निर्धार अधोरेखित केला। सामाजिक इतिहास आणि सांस्कृतिक मूल्यांवर आधारित असलेल्या उभय देशांमधले संबंध अधिक सखोल करण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत झालं। त्यांनी श्रीलंकेमध्ये तयार होत असलेल्या भारतीय गृहनिर्माण प्रकल्पासह विविध उपक्रमांवर चर्चा केली। श्रीलंकेच्या पंतप्रधान हरिणी अमरसूर्या यांचीही उपराष्ट्रपतींनी भेट घेतली। उभय देशांमधल्या सांस्कृतिक वारशाला यावेळी उजाळा देण्यात आला।